हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आम्ही पण मजेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला महाशिवरात्रीचा येतोय, कारण का मला व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला आहे. आणि घरून आम्ही निघालो होतो 2:30 वाजता. तर यायला आम्हाला पाऊण तास लागला, कारण का रोडचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळं खूप गर्दी होती. तर आता आम्ही सिन्नरमध्ये आलेलो होतो. तर आम्ही चाललो आहे गोंदेश्वर या मंदिरामध्ये. खूप छान मंदिर आहे हे. प्राचीन काळातलं मंदिर आहे, हेमाडपंथी. बघा बघा चपलांची रांग, बापरे. तर खूप गर्दी होती आज. महाशिवरात्र तर आहेच, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. आणि ऊन पण आज जरा जास्तच होतं. आम्ही घरून 2:15ला निघालो होतो, तर 3 वाजेपर्यंत पोहोचलो होतो. खूप गर्दी दर्शनासाठी आज. तर आता फायनली आम्ही आलो होतो मंदिरामध्ये. तर खूप छान असं मंदिर आहे हे. एकदम प्राचीन काळातलं मंदिर आहे, हेमाडपंथी. आणि मंदिराला कळस नाही आहे. तर मी तुम्हाला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. जेवढी मला माहीत आहे एवढी काही मला माहीत नाही आहे, पण जेवढी मला माहिती तेवढी माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओमार्फत. गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्यात आहे. हे एक महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारक म्हणून दिनांक 4 मार्च इसवी 1909 रोजी घोषित केले होते. हे मंदिर खूप पुरातन आणि हेमाडपंथी शैलीतील आहे. आणि याचा एक बांधकामाचा उत्तम नमुना म्हणून हे मंदिर आहे. हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेले होते. हे मंदिर 125 फूट 95 फीट आहे. हे मंदिर 5 मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शिवपंचायतन म्हटले जाते. यातील गोंदेश्वराचे हे मुख्य शिव मंदिर आहे. हे मंदिर मध्यावर असून सभोवताली याच्या 4 उपदेशांना 4 मंदिर आहेत. ती आहेत, एक पार्वती देवीचं, दुसरं आहे गणपती बाप्पांचं, तिसरं आहे सूर्यदेवताचं आणि चौथं आहे ते आपल्या विष्णुदेवांचं. ही 4 मंदिरे 4 दिशांना आहेत. आणि शिव मंदिर हे मध्यभागावर आहे. आणि मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. आणि आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे शिखर हे अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव पिंड आहे. आणि सभामंडपामध्ये खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले दिसताय आपल्याला. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणे पण अधिकच उठावदार दिसते. रथसप्तमीला अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थी पण मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बालोपासनेचा संकल्प केला जातो. या इथे साधारण 12व्या शतकात सुरुवातीला बांधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर तालुक्यातील पुरातन गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केले होते. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराचे एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी
व्हॅक्सी पिलर खडकांपासून बनवलेले होते. यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हॅक्सी पिलर खडकाची झीज ही लवकर होते. हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीवकाम करणे हे देखील अवघड होते. तरी यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच राहावी अशी वाटते. खूप छान असं कोरीवकाम केलेलं आहे. आणि या मंदिरात तुम्ही बघू शकता की रामायणातील प्रसंग कोरलेले आहे. खूप असं नाजूक काम आहे. आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सभागृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर जे वाहून जाणारे पाणी असते, पवित्र जल असते, ते मंदिराच्या बाहेर सोडले जाते. तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले आहे. बऱ्याच मंदिरात आपल्याला दिसते की गाईचे तोंड, गोमुख शिल्पित केलेले असते आणि यातून ते जल बाहेर येते. आणि गोमुखातून जे जल बाहेर येते ते पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इसवी सन 13व्या शतकानंतर दिसू लागले. त्याआधी मकर प्रणाला अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन मानले जाते. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल मानले जाते. मगरीचे आणि गंगेचे असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते. आणि ह्या मंदिराच्या बाहेर अनेक देवी देवतांची शिल्पे पण कोरलेली आहेत. आणि ह्या मंदिराचे प्रवेशद्वार ही पूर्व दिशेला आहे आणि मुख्य मंदिर एका उंच ठिकाणी वसलेले आहे. याचा मंडप 4 खांबांवर उभा आहे आणि मध्यभागी कासव कोरलेले आहे. हे मंदिर नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. सिन्नर तालुक्यात आहे हे मंदिर. आणि याच्या बाजूला एक प्राचीन काळातील तलावही आहे. आणि ह्या मंदिराचं बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी 12व्या शतकात केले होते. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अनमोल ठेवा आहे. आणि हे मंदिर महाराष्ट्रातील एक भव्य प्राचीन मंदिर आहे, एक उदाहरण आहे. आणि दरवर्षी हजारो भाविक इथे येतात आणि पर्यटक लोकही खूप येतात. आणि शिवरात्रीला पण इथे खूप गर्दी असते. आणि हे शिवलिंग मनोकामना पूर्ण करणारे असे मानले जाते. आता दर्शन वगैरे आमचं सर्व झालेलं होतं, तर फोटो काढून घेतले आम्ही. आज खूप गर्दी होती पण दर्शन आमचं खूप छान झालेलं होतं आणि मंदिर पण खूप छान होतं. पहिल्यांदाच आलेलो होतो आम्ही सर्वजण. तर मंदिराच्या समोरच खूप मोठा तलाव आहे, तुम्ही बघू शकता. आता आमचं दर्शन झालेलं होतं, आता आम्ही चाललोय बाहेर. तर खूप छान मंदिर आहे, जुन्या काळातलं मंदिर, एकदम प्राचीन मंदिर आहे हे हेमाडपंथी. आणि सगळं दगडांमध्ये बांधलेलं मंदिर आहे आणि मंदिराच्या भिंतींवर सगळं रामायणातील कथा. तर आज होती महाशिवरात्र, त्यामुळे खूप गर्दी होती, पण दर्शन आमचं खूप छान झालं. दर्शनासाठी आम्हाला 1 तास लागला, कारण गर्दी खूप होती त्याच्यामुळे.
तर आता दर्शन वगैरे आमचं खूप छान झालेलं होतं. आता आम्ही आलेलो होतो रस पिण्यासाठी. तर आता आमचा रस पिऊन झालेला होता. तर आता ओवीला खेळणी घेतली, आम्ही भांडे घेतले होते ओवीसाठी. आता दर्शन वगैरे सर्व घेऊन आम्ही चाललो होतो आमच्या पाहुण्यांकडे. पाहुणे आमचे सिन्नरमध्ये, त्यांच्याकडे चाललो होतो आम्ही. तिथला काही व्हिडिओ मी घेतला नाही. तर घरी यायला आम्हाला फायनली 6 वाजले होते. खूप टाईम झाला होता पाहुण्यांकडे गेल्यामुळे. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.